जाऊ दे, भिजलोच आहे आता काय. ए उठा उठा उठा. ए विली 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 वू. ऑल सेट. 6:30ला आपल्याला पोचायचं आहे मीटिंग पॉईंटला. चला आपला व्हाईट बिबट्या मस्तपैकी रेडी झाला यार. हे चेन का लागत नाही. ओके चला, बाकी ग्लव्स वगैरे तिकडेच घालू. इथून आधी निघूया. चला लेट स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. सुखरूपने सुखरूपान. सकाळचे 6:30 वाजायला आलेत. 6:24 झालेत. म्हणजे माझ्याकडे वेळ आहे तर मी आज टायमात पोचेल आपल्या मीटिंग पॉईंटला. मीटिंग पॉईंट तोच यार, देव रोड सेंट्रल, जिथे दरवेळी आम्ही भेटतो. चला राईडला सुरुवात झाली आहे. आज आता राईडला कुठं जाणार आहे, ॲक्च्युली कर्जत साईडला कोणता तरी डॅम आहे, त्या डॅमला मी चाललो आहे. आता माझ्या लक्षात नाही येते नाव. पुढं मीटिंग पॉईंटला पोचलो की तिथे ब्रीफिंगमध्ये कळेलच पुन्हा एकदा, तेव्हा तुम्हाला मी सांगतो. जास्त काय नाही, एक 75 किलोमीटरची राईड आहे वन साईड, म्हणजे जाऊन येऊन 150 किलोमीटर तरी होईल. हा पावसाचं वातावरण तर काही दिसत नाही, ढग आलेत पण अजून तर काही पाऊस नाही आहे, सुक्क आहे सगळं. भारी आहे, म्हणजे राईडसाठी अनुकूल वातावरण आहे. अरे फ्लॅग कुठे गेला? फ्लॅग तर गायब आहे इथनं. काय विषय आहे फ्लॅगचा? चला काका मला जाऊ द्या पहिले. तर यस, राईड आपल्या BRC ग्रुपची राईड आहे आज. आणि राईडमध्ये लिस्टमध्ये मी माझं नाव दिलंच नाही आहे, म्हणजे कोणाला माहीत नाही आहे मी येणार आहे. फक्त विनयला मी सांगितलं की मी येतो आहे राईडला. बाकीच्यांना सगळ्यांना असं वाटतं की मी राईडला येत नाही आहे. बघूयात आता काय रिॲक्शन आहे. हा मीटिंग पॉईंट ना मला खूप आवडतो, कारण की माझ्या घराच्या जवळ आहे आणि मी लेट जरी निघालो ना तरी पोचून जातो. जास्त मला लेट नाही होत, कारण घराच्या खूप जवळ आहे, त्यामुळे मग काय पोचून जातो मी. ओके, आज तर भरपूर रायडर्स दिसतील आपल्याला. संडे RTO वाले पण भरपूर आहे, कारण की शनिवार रविवार लोणावळा, त्यानंतर आपला तामिनी घाट, म्हणजे इकडे जे सगळे काही पर्यटकांसाठी आवडीचे जे काही पॉईंट आहेत ना ते सगळे बंद केलेले आहेत त्यांनी सप्टेंबरपर्यंत, टिल सप्टेंबर, म्हणजे मान्सून संपेपर्यंत. ठीक आहे, काळजी घ्या. फिरायचं असलं तर बघून फिरायचं असलं तर थोडी माहिती काढायची आणि मगच जायचं त्या ठिकाणी, जेणेकरून काय होईल, तुम्ही जाणार आणि ते ठिकाण जर त्यांनी बंद केलेलं असेल तर तुमचं हिरमोड होणार. त्यापेक्षा आधीच माहिती काढून जावा की जाता येतंय की नाही. ठीक आहे, पोचूया आपल्या मीटिंग पॉईंटला. तर त्याआधी तुम्हा सगळ्यांना विचारतो कसं काय व्हिडिओ. मी तुमचा राहुल, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. बाईकमध्ये पुरेसं पेट्रोल आहे, तर एवढा पेट्रोलमध्ये होऊन जाईल आजची राईड. यार हा पेट्रोलचा खर्च ना खूप व्हायला लागलाय. फुल नाही केली, कालच मी फ्युलअप केलंय, फुल नाही केली टाकी. जेवढं लागणार आहे तेवढंच टाकले, कारण की मी हे जास्त वापरत नाही, ही फक्त लॉंग राईडलाच वापरतोय. आपाचेच कंटिन्यू वापरतोय मी डेली यूजसाठी. तर यास यार, सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा यार, सपोर्टची खूप गरज आहे आपल्याला. चला आपला मीटिंग पॉईंट आलेला आहे, मजा येईल आज राईडमध्ये, कारण की जो आमचा ग्रुप आहे ना तो संपूर्ण ग्रुप आज राईडमध्ये येतोय. त्यामुळे मी कोणाला सांगितलं नाही की मी राईडला येतोय आणि आज गपचूप आलोय. मजा येईल. चला रिॲक्शन घेऊ सगळ्यांच्या. ओके ओके ओके. हो हो, वेर इज अवर बॉयज? देर यू आर गाईज. ए राडा राडा आला नाही का? बाकीचे कुठे भाई? इथल्या टपऱ्या हटवल्या काही सगळ्या? काय म्हणतोस? बाई राहुल माहिती भेटलोय आपण. कुठे आहे पोटॅटो बिटॅटो?
ओके पोटॅटो आलेला आहे भाऊ. काय म्हणतो, मला एंट्री आहे का नाही? आज मी राईडला नाव नव्हतं दिलं, मला एंट्री आहे का नाही? अरे तू तर यस पोचलोय आपण मीटिंग पॉईंटला. हो पोटॅटो खूप दिवसानंतर. यार हा राईडला येत नाही माहिती का? ठीक आहे. आणि यार इथलं ना सगळ्यात टपऱ्या हटवल्या त्यांनी, पूर्ण सगळे हॉटेल वगैरे काढून टाकलेत, अख्खा अतिक्रमण काढून टाकले. चहा कुठं पिणार आता, त्यामुळे मी आज घरनं चहा पिऊन आलो. बरं झालं. चला वाट बघूयात, अजून रायडर्स आले नाहीत. 6:30चा टायमिंग होता, 6:30 वाजले. येतील आता एक 10-15 मिनटात सगळे जमा होतील. मग ब्रीफिंग झालं की निघू येतो. आज हम लोग जा रहे हैं अपना डोम लेक के पास. डैम का नाम क्या है? पाली भूतीवली. पाली भूतीवली. भूतीवली हाँ. तो उस डैम पे जा रहे हैं अपन. वहाँ पे व्यू पॉइंट है अच्छा खासा, रोड भी अच्छा है जहाँ तक हमने इंस्टाग्राम के रील्स में देखा है. तो होपफुली एंजॉय करते हैं. बारिश होने के चांसेस हैं, तो आई होप सबके पास रेन गेयर्स है. नहीं है तो भी लेने वाला नहीं है तो भी तो रेन गेयर्स पहनो, सेफ्टी के लिए है अपनी. 7 वाजले. भरपूर गर्दी होणार आहे आता रोडवरती. यार मी म्हटलं मी सगळ्यांना सरप्राईज देतो, आणि विषय असा झाला की इथं मला सरप्राईज भेटले. आज बहुतांश रायडर्सनी ना राईडच कॅन्सल केली. चला आता बाकीचे गेलेत पुढं फ्यूलअप करायला. जाऊया आपण पण तिकडे लाईनअप करूया. फायनली 7 वाजता निघतोय आपण राईड. सुरू 7 वाजता करतोय आपण राईड. ओके चला क्लिअर. हो मजा येणार आहे आज. तब टोटल 13 रायडर्स आहेत आज. आणि यार त्या डॅमचं नाव मी आत्ता पण विसरलो, इथे स्क्रीनवरती येत असेल तर. यस 75 किलोमीटरची राईड आहे आजची. वन साईड टोटल 150, जसं मी मागाशी सांगितलं तुम्हाला. आणि शक्यतो मी लवकरच यायचा ट्राय करेन, कारण की आज संडे शॉप ओपन असतं आणि शॉपवरती मी एकटाच असतो. तर आता सकाळी सकाळी ठीक आहे 2-3 तास घरचे मॅनेज करू शकतात. त्यामुळे मी जरा म्हटलं राईडला जाऊया यार, कारण की थोडा पाहिजे ब्रेक. रिसेंटलीच तुम्ही पाहिलं असेल की तो नाही का कुंडमळ्यावरचा पूल पडला होता, तर इकडनं गेल्यावरतीच तो कुंडमळा येतो. हे प्रत्येक मान्सूनमध्ये ना असे भरपूर घटना घडतच असतात. त्यामुळे जर तुम्ही कुठे फिरायला वगैरे जात असाल ना तर काळजी घे जाऊ. हे बघा इथं घोरडेश्वर आहे. इथं गर्दी किती आहे सकाळी सकाळी, म्हणजे दिवसभर गर्दी असते. आज तर संडे, काय सांगायलाच नको. ओके ओके अंदर आओ रे, क्या बाहर ही रुको, काय को बाहर रहने दे, चल इधर खड़े हैं सब लोग. नाही रे इधर है जगह, आजा आजा. चला एकदा तुम्हाला मी लाईनअप दाखवतो. ओके तर खूप साऱ्या GSच असतील, कारण की सगळे BMW वालेच आहेत माझ्यासोबत. त्यानंतर आपली हिमालयन एक दिसेल, इकडे अनिकेतची बुलेट आहे, आणि येस पल्सर पण आहे आज राईडमध्ये, आणि ट्रॅक. आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांकडे ब्ल्यू आर्मरचं C30 डिव्हाइस आहे. त्यामुळे ना आम्ही ऑन राईडमध्ये पण सगळे एकमेकांना करेक्ट असतो. इंटरकॉमवरती कंटिन्यू गप्पा चालू असतात. तर यस इंटरकॉमसुद्धा खूप म्हणजे नाही, इंटरकॉमसुद्धा खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही ग्रुप राईड करत असाल तर. आणि इनिशियल लेवलला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घ्यायची गरज नाही आहे. एक तुमच्याकडे चांगलं हेल्मेट, व्यवस्थित ग्लव्ज, त्यानंतर तुम्ही चांगला क्वालिटीचा बूट वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला नी गार्ड वगैरे पण इझिली अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ते सुद्धा इनिशियल लेवलला तुम्ही वापरू शकता. तर राईड जर तुम्ही करत असाल तर सेफ्टी लक्षात ठेवूनच करायची राईड, कारण की यार हल्ली अपघात खूप वाढत चाललेत. तर यस निघूया आता. फायनली राईड सुरू झाली आहे, आणि एवढे रायडर्स आहेत ना रोडला की इतकी गर्दी आहे. आणि लोणावळ्यात ना आम्हाला लोणावळा क्रॉस करताना एवढा त्रास होणार आहे ना आता, कारण की 7 वाजता आम्ही राईड चालू करतो म्हटल्यावरती यार लोणावळ्यात आम्हाला 8-8:30 होणार, आणि भरपूर रायडर्स असणार तिथून, भरपूर गाड्या असणार पुणे मुंबईवरून येणाऱ्या. आणि यस जसं तळेगाव क्रॉस केलंय ना तसं हे वातावरण सुद्धा चेंज झालं यार. हे मावळ खूप सुंदर आहे.
हा संपूर्ण सह्याद्रीच खूप सुंदर आहे यार. पाऊस भरपूर पडतोय तिकडे, भरपूर पाऊस पडतोय आणि आपल्याला सुद्धा पाऊस लागणार आहे. थँक गॉड की रेन लायनर्स आणलेत सोबत. बघूया आता पुढे पाऊस लागला की रेन जॅकेट आणि रेन पॅन्ट घालून घेऊया, कारण की भिजायचं नाहीये. तुमच्यासोबत पण अशा गोष्टी घडतात का की म्हणजे बघा आता आपण लहानपणी आपल्याला भिजायला जास्त आवडायचं, त्यानंतर म्हणजे नाही का प्रत्येक गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट असायचा. अशी छोटी छोटी जी गोष्ट आहे म्हणजे समुद्र दिसला की समुद्रात लगेच आपण जाण्यासाठी उत्सुक असायचो. ते एक वय असतं ना, एक 16, 17, 18 त्या वयात. आणि जसं जसं तुम्ही मोठे होता ना तसं तसं तुमचं या सगळ्या गोष्टींमधला इंटरेस्ट थोडा थोडा कमी होत जातो. म्हणजे पाऊस आला की असं वाटतं यार नको यार भिजायला, काय ते चिकचिक. त्यानंतर समुद्र दिसला तरी समुद्रात तुम्ही फक्त पाय ओले करता पण पूर्ण ओलं नाही होत. या सगळ्या गोष्टी वाढत्या वयामध्ये तुम्हाला पण जाणवतात की यार या सगळ्या गोष्टींमधनं इंटरेस्ट कमी होत चाललाय. जसं माझं लग्न झालं तेव्हापासून मी गोव्याला भरपूर वेळा गेलो. त्यानंतर म्हणजे खूप ठिकाणी गेलो, कोकणात वगैरे. तर तिथे मी समुद्रात सहसा भिजत नाही, म्हणजे खूप कमी वेळा भिजतो. आता लास्ट टाइम मी गोव्याला गेलो तेव्हा मी फक्त स्वीट वॉटर लेकमध्ये आंघोळ वगैरे म्हणजे पोहलो वगैरे होतो. त्यानंतर समुद्रात तर मी आठवत नाही की मला मी भिजलो म्हणून. शॉर्ट्स घातलेले असते, जेवढे पाय ओपन असतात तेवढेच मी भिजवतो, बाकी पूर्ण नाही भिजवत. जसं जसं वय वाढतं ना तसं तसं तुमचे विचारसुद्धा जबाबदार होतात. पण माझं म्हणणं असं आहे की यार नाही, ते जे आपल्यातलं बालपण आहे ना ते संपलं नाही पाहिजे, ते तसंच जिवंत राहिलं पाहिजे, तर खरी जगण्यात मजा आहे. तर यस, आता समुद्र दिसला की आपण भिजत जाऊ आणि पाऊस दिसला की आपण भिजत जाऊ. ठीक आहे, काय सकाळ सकाळ बोलतोय यार. तुम्ही राईड एन्जॉय करा. चला, वा मस्त वातावरण झालंय आणि मस्तपैकी समोरच्या बाईकवरचा चिखल आपल्या अंगावरती उडतोय. माझं वायझर पूर्ण खराब झालंय चिखलाने. फोर्सची अर्बनिया यार. ही गाडी जेव्हा दिसते ना तेव्हा म्हणजे जे भविष्यातलं माझं स्वप्न आहे की स्वतःची कार व्हॅन असावी, बस असं वाटतं की ते लवकर पूर्ण व्हावं. म्हणजे एक असतं ना, एक रिटायरमेंट नंतर प्रत्येकाचा काही ना काही प्लॅन असतो, तसं माझा प्लॅन आहे. मस्तपैकी एक कार व्हॅन बनवणार आणि त्यामध्ये फिरणार. काय यार, म्हणजे फिरणं बस. आता पण फिरायचंय, रिटायरमेंट नंतर पण फिरायचंय. अजून धड कमवलं पण नाही तर रिटायरमेंटच्या गोष्टी चालू आहेत. ओके, फायनली लोणावळा टोल क्रॉस केलाय. आणि यार आपले काही रायडर्स आहेत ना थोडे मागे आहेत, त्यामुळे आता इथे थोडं थांबून पुन्हा एकदा लाईनअप लावून घेऊ. काय होतं, जास्त रायडर्स असले ना की हा प्रॉब्लेम होतोच. त्यामुळे आता थांबूया इथे आणि त्यांची वाट बघूया. तोपर्यंत मी मोकळा होतो. मी राहिलो एकटा माग. चला कॅचअप करू आपण त्यांना. ओके, तर पोचलोय लोणावळ्यामध्ये. चला फायनली. गर्दी तर काय आपल्याला भेटली नाही, कारण की यांनी सगळे पॉईंट बंद केलेत, त्यामुळे सहसा गर्दी कमी झाली आहे इकडची. बरं झालं. चला, आणि आपले रायडर्स समोर दिसत आहेत. रिक्षावाले काका. माझ्या समोर ही बाईक बघा काय सुंदर आहे. जेव्हा मी म्हातारा होईल ना तेव्हा अशीच एखादी बाईक घेईल, मस्त निवांत. हार्ले. आपला पूर्ण
पूर्ण ताफा येतो. ये लाईनअप नाही यार, मराठीत काय भारी शब्द आहे ना, ताफा. हा हा, आपली मराठी शेवटी लयच भारी रे, त्यामुळे तर आपण मराठीत ब्लॉग बनवतो. कसा आपला ताफा हे बघा. हा हे अरे, ती मागची बाईक कोणती होती रे? हारले होती का? ओके, त्याचं जॅकेट तर हारलेच होतं. नाही रे, मीटर एवढी जास्त बल्की होती ती. हा हा, 650ला सुपर मीटिओरला भारी दिसते पण ती. हा बनवल्यावरती. ए स्लो स्लो स्लो. ए अरे काय या, कोणता प्रकार आहे रस्ता क्रॉस करायचा? चला राजमाची ऑफ रोडला. हे हा हॉन्टेड बंगला माहिती का? रोल्स रॉयल्स आहे तिथं माहिती का? अबे बंद केलंय आता, पहिलं जाऊ देत होते आतमध्ये, आता बंद केलंय. हा ए विली विली विली. वू गाली मत दे रे भाई. हा ना, हे तो लास्ट टाइम एक व्हिडिओ व्हायरल झालता बघितला ना, इथला ठोकला होता तो माग. हा हा हा, आर्टिकाला ठोकला होता ना काहीतरी, ठप्प कनी. काय इथं एवढी गर्दी असते आणि आता मस्ती करतात, काय गरज आहे का? गप आपलं एन्जॉय करायचं, जायचं इथनं निघून ना. अरे आपण आता येऊन येऊन बोर झालो, बाकीच्यांना नवीन आहे ना. ही बाहेरची गर्दी आहे सगळी आलेली. मॅगी खायला. फायनली पोचलोय खोपोलीपर्यंत. यार आज खूप फास्ट आलो, कारण की ग्रेडवरती ना गप्पा मारत मारत कळतच नाही की कसं अंतर पार झालं. आणि सहसा ना लोणावळा आणि खोपोली यामध्ये ना पाऊस असतो म्हणजे असतो, आणि आज पाऊस अजिबात नाही आहे, काहीच नाही आहे, पाऊस पूर्ण गायब झालाय. हे भाऊ सुखी माणूस. जाऊ दे, टेन्शन असेल भाऊला, टेन्शन असेल. तसा आपला ताफा चाललाय, तसा मी चाललोय. मी काय मॅप वगैरे काय लावला नाही आज. आणि यस, फायनली आपले 22 किलोमीटर अजून बाकी आहेत. अजून अर्धा तास लागेल आपल्याला पोहोचायला. यार आपल्या इकडे आहे ना थंड वाटते, म्हणजे पुण्यामध्ये थंड वाटते, आणि इकडे खोपोलीमध्ये वगैरे इकडे ना गरम व्हायला लागले. थांबा थांबा, विनय काहीतरी बोलला. काय बोलला विनय? काय बोलला? काहीतरी बोलला तू, रॉयल एनफील्डला काहीतरी बोलला तू. अभी वो 1250 लेगा ना शादी में, अभी वो बड़ा बन गया वो. हाँ, शादी में उसको 1250 मिलेगा अभी दहेज में.
बघा कोणी BMW 1250 देणार असेल ना तर हा लग्नाला तयार आहे. इधर से राइट. ओके. इथं राईड घेतला ना की मस्तपैकी तिथं ना नदी आहे, नदी छोटी भारी आहे. इथं पुढे गेल्यावरती दिसेल बघ. आता मस्त पूल लागतो, ब्रिज आहे, मस्त सीन आहे. कालच बाईक वॉश केली होती आणि यार हे काय आहे हे बघा ना, हे टँक इतका लगेच घाण होतो आणि समोर नाही ना फार वाट लागली असेल बाईकची, कारण माझ्या वायझरवरती एवढा चिखल आहे, बाईकचे काय हाल झाले असतील. आणि यार इकडे ऊन पडले, काय फायदा. म्हटलं जरा आज पाऊस एन्जॉय करायला भेटेल, पण काय नाही, पाऊसच नाही, गायब. लोणावळ्यात तेवढं धुकं होतं, बाकी राईड घेतला की तुम्हाला कर्जत तर रेल्वे स्टेशन भेटेल. आणि आता इथून आपण घेतोय लेफ्ट. ओहो मस्त बाईक्स आहेत इथं. हे मुंबईवरून आलेले रायडर्स. तर या साईडला आहे कल्याण. भाई काय करतोय, पाणी प्यायच्या नादात मला उडवतो का. पाऊस चालू झालाय, रस्ता लय खराब आहे यार, खतरनाक रोड आहे, खतरनाक. काहीच दिसत नाही समोर, ब्लर होतंय. चल चल, इतना नहीं है, चल. भाई काय पाऊस आहे, खतरनाक जोरात पाऊस आलाय, जोरात. समोरचं काही दिसत नाही, समोरचं एवढा पाऊस आहे. कुठल्या फाट्यावर आलोय यार, काय इथं. इधर से लेफ्ट. अरे वा वा वा, काय भारी स्मारक आहे महाराजांचं, एक नंबर. तातोबा महाराज, तातोबा होतं का ताडोबा होतं, तातोबाच होतं. यस. पाऊस पण चालू झाला आहे आणि मी भिजलोय पूर्ण. रेन गिअर्स आणलेत पण आता थांबून ते रेन गिअर्स घालायचे पुन्हा एकदा, इच्छा नाही आहे. भाई फुल गर्दी दिसती या. हे रील्समुळं ना सगळीकडे गाडी गर्दी गर्दी गर्दी. चलते चलते जाना पड़ेगा भाई. ट्रैक है ये तो तूने बोला ही नहीं, ट्रैक है. पीयूष किधर है, वो साले सब रुक गए क्या रेन गियर्स पहनने. रुक के जाना पड़ेगा, क्या बोलते. देख लो भाई, थोड़ा चल के जाके देखते, अगर रास्ता मतलब ऑफ रोडिंग करके ऊपर पहुंचने लायक है तो बाइक लेके जाते. ताई गाडी जाती का पुढं, पुढं पार्किंग आहे का. पार्किंग नहीं, मार है. हे जाता है अंदर गाड़ी. चल, अरे वो बोल रहे जा रहा है, जाता है गाड़ी. येऊ दे ना सगळ्यांना.
आमची. आम्ही इथे या पॉईंटला आलो आहे आणि पावसामुळे इथं थांबले सोय झाले आणि आमचे अर्धे रायडर्स दुसऱ्या पॉईंटला गेले. ते बघा, आम्ही एका टोकाला आहे आणि ते एका टोकाला आहे. किधर आने का है यार? तुम लोग को वहाँ से कुछ दिख रहा है क्या नज़ारा वगैरह कुछ? आम्ही इथे आणि ते इथे. पूरा डैम दिख रहा है क्या? आता मजा आहे ना. आणि इथं जाळं बघा ना, काय भारी जाळं लागले. दिसते की नाही माहीत नाही मला. दिसते का? हां, चला आता बघूया. इथून जायचंय, त्यांना इकडे बोलायचं का आम्हाला तिकडे जायचंय. का रे, सगळे इकडे तुम्ही तिकडे. चला, तर सगळे आम्ही एका ठिकाणी होतो आणि हे 2-3 जण ना दुसरीकडे होते. तर आम्ही त्या तिघांनाच इकडे बोलवलं आणि आता थोडासा एक 800 मीटरचा ट्रेक आहे. तो ट्रेक आपल्याला कंप्लीट करून मग आपल्या पॉईंटपर्यंत पोहोचायचं. आता बघूया, इथं एक धबधबा पण आहे आणि डॅम पण आहे. मग आता डॅमवर जायचं आहे की धबधब्यावरती, बघूया काय डिस्कस होते. थोडा पाऊस लागला आपल्याला येताना, भिजलो थोडा, पण ठीक आहे, चालतंय यार. आणि हां भिजलो. चला, ट्रेक चालू केला आहे आपण. बघूया आता. इथनं धबधबा पण आहे आणि डॅम पण आहे. तर आम्ही डॅमवर जायचंच ठरवलं कारण वॉटरफॉलचा ट्रेक 1 तासाचा आहे आणि हे रायडिंग शूज घालून ट्रेक करण्यात काही पॉईंट नाही. अरे आम्ही गेलतो ना, असला भारी व्ह्यू होता तिथं, खरं सांगायला. अरे काय करू माहिती का, इथं पण जाऊ तिथं पण जाऊ, म्हणजे असं होईल की 2 लोकेशन एक्सप्लोर केले आपण जाता जाता. सही आहे. हां, असं काहीसं ट्रेक आहे. आता इकडून 2 रोड जात आहेत, एक इकडं एक इकडं. मे बी तो धबधब्याचा असेल. आणि हे ते आपलं डेस्टिनेशन. ए भाई, डैम का नाम क्या है? काय रे? भूतावली. भूतावली नाही रे, भूतावली. ए पियुष, ए डॅमचं नाव काय हो? डॅमचं नाव काय? ढोम डॅम. पाली भूतावली काहीतरी डॅमचं नाव आहे आणि हे काहीतरी लोकेशन आहे बघ. छान आहे. आणि इथपर्यंत बाईक्स येतात त्या. आम्ही नाही आणला, पडला. ओ माय गॉड, कंटेंट मिल गया, कंटेंट मिल गया, कंटेंट मिल गया. ए उठा उठा उठा. ओके ओके ओके, उठा उठा. ये कंटेंट मिला ना तेरे को. कसं या, हे असं असतंय मग. हे ब्लॉगिंग अशी काहीतरी असते. भाई लागला नाही ना? ऑल ओके ना? ऑल ओके. क्या बोला? ड्रीम. चला, हाँ राइडर सेफ है, ते महत्व. राहुल ये बोल रहा भाई का ड्रीम बाइक है GS. क्या हुआ? अरे उसको दहेज में मिलने वाला है. ये कलर चाहिए अभी प्लॅटिन झालं ना, प्लॅटिन. आनंदचा घेऊन टाक मग. यही वाला कलर. मग तुम्हाला जर धबधब्याला जायचं असेल ना, तर ते बघा तिकडे चालले ते ट्रेकर्स. तर तो 1 तासाचा ट्रेक आहे, जाऊ शकता पुढे. तिकडे पण दिसतात. ठीक आहे, आपण हाच व्ह्यू एन्जॉय करणार आहे. हेच ना, हाच पकडतोय म्हटलं मी. हे बघ मासे पकडतात. हे मासे पकडतायत, जातो का? मुँह तो देखो. बहुत ही बढ़िया. और आगे जाने का प्लान है, पता नहीं और आगे जाने के बाद कौन सा व्यू. कौन सा भाई, कौन सा नहीं दिखेगा, यही दिखेगा जो देखना है वो. कौन सा व्यू चाहिए बता बस. बढ़िया लग रहा है. चाहिए तेरे को. चल ना, चल चल वरती चल. इकडे कोण नाही, जाऊ मस्त. अरे उधर से तो दिख रहे थे कुछ लोग थे उधर. अरे भाई तिथं बघा काय गर्दी झाली आहे, त्यामुळे आम्ही आता थोडं पुढे ट्रेक करत चाललो आहे. इकडे काही कोणीच नाही, मोकळंच आहे, त्यामुळे इकडे जाऊन थांबतो. आणि
तिकडनं एन्जॉय करू. काय आपल्याला गर्दी नको आहे, आणि त्यात आज संडे म्हटल्यावरती गर्दी असते प्रत्येक ठिकाणी. तर येस, आजच्या राईडमध्ये आपल्यासोबत अनिकेत पण आलाय. अनिकेतची पहिलीच राईड होती. कसं वाटतं अनिकेत? एकदम मस्त वाटलं. कसा वाटला ग्रुप? थोडा इंटरकॉम असताना तुला अजून मजा आली असती. हां येस. म्हणून आता तुला असं एकटं फील झालं असेल राईड कम्प्लीट होईपर्यंत, इथपर्यंत येईपर्यंत. जाऊ दे, नेक्स्ट टाइम इंटरकॉम घेऊन ये. मस्त गाणे ऐकत आलो सगळं. अरे याचा C20 आणायचा ना, याच्याकडे होता ना अभिनयकडे C20 आणायचा होता राव. हेल्मेटच घेतला असतं तरी चाललं असतं, कारण ते सार्वजनिक हेल्मेट केले आम्ही. सीन काय झालं माझं ना, कन्फर्म नव्हतं टॉप बॉक्स आणणार का नाही, त्यामुळे मग तुझे ग्लोव्ज पण विसरले. नाही रे, हा असंच होतं माहिती का, नवीन रायडर आला ना त्याला तो हेल्प नाही करत नाही का, कारण की तो स्वतः शिकला पाहिजे. अरे हो हो हो, त्याच्याकडे आहे हेल्मेट, इंटरकॉम नाही. अरे पाऊस आला भाऊ. पावसात भरपूर भिजलो वरपासून खालपर्यंत, आणि आता निघालो इकडनं, कारण की 10 वाजत आलेत. आणि जाऊया आता, नाश्ता वगैरे करूया. चांगला आवाज. तेवढंच नाश्ता केल्यावर मी घरी लवकर पोहोचेल, कारण की मला शॉपवरती पोचायचं आहे लवकर. मी वाईफला शॉपवरती ठेवून एकटं निघून आलो, म्हणजे तीच बोलली की जा राईडला, मी थांबते आज. थँक्यू, आज राईड झाली तुझ्यामुळं. चला निघूया छानशा लोकेशनला, बाय बाय करूया आणि जाऊया. पण मजा आली यार, भरपूर पाऊस एन्जॉय केला यार. फर्स्ट टाईम मी भिजलो पावसात आज, म्हणजे या वर्षीच्या पावसाळ्यात मी फर्स्ट टाईम भिजलो पाऊस. इथं आवाज येतोय. वॉटरफॉल तर काही गेलो नाही बघा, हा छोटासा वॉटरफॉल दिसला इथं. चला पोचलो आपल्या बाईकपर्यंत. आता रायडिंग जॅकेट तर काही घालत नाही, कारण थोडं पुढे गेल्यावरतीच मस्तपैकी नाश्ता करायचा आहे. बघूया कर्जतला नाश्ता काय भेटतं. इथला वडापाव फेमस आहे, वडापाव खाऊया इथला. स्टेशनला नाही हो, इथं पण भेटतो ना, तो मेन चौक आहे ना, तिथल्या त्या हॉटेलमधला पण फेमस आहे. मी भरपूर जणांच्या व्हिडिओमध्ये बघितले. बघूया खाऊन तिथला. आजच्या राईडमध्ये ना मी हे ॲमरॉकचे रायडिंग शूज घातले होते. एक मिनटं थांबा. हां हे बघा, हे ॲमरॉकचे रायडिंग शूज घातले होते. तर हे पूर्ण वॉटरप्रूफ आहेत, मला अजिबात पाणी नाही गेलेलं आतमध्ये. आणि मी आतमध्ये रायनॉक्सचे वॉटरप्रूफ सॉक्ससुद्धा घातलेत, त्यामुळे माझे पाय एकदम सुके आहेत. चला पोचलो आहे बाईकजवळ. इथे बाईक पार्क केले होते आम्ही, आणि त्या तिथे हेल्मेट ठेवले होते. आता निघूया इथनं. गाडी यार, हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही, पण भिजायला मजा येते आज. हा सोनू व्हिडिओ बघेल आणि म्हणेल का रे माझ्यासोबत असला की भिजत नाही, आणि आज बरं भिजून आला. चाहोगे तुम जैसा हो जाऊंगा वैसा, चाहे तो वादा ये ले लो, मैं रंग शरबतों का तू मीठे घाट का पानी. भाऊ गरम गरम वडापाव आणि 1 कप चहा. ये मजा येते, मजा येते भाई. रायडिंग जॅकेट नाही घातलं, लगेच मला नाश्त्याला थांबायचं आहे, कारण जॅकेट पूर्ण ओलं झालं आहे ऑलरेडी. आणि आता इथं एवढा पाऊस आहे ना की ते परत पुन्हा ओलं होऊन जाईल, त्यामुळे पुढे गेल्यावरच आपण घालूया. लेट्स गो बॉयज. ओके, राणे कॉर्नर. पण इथं भरपूर गर्दी आहे, काय आम्हाला बसायला पण जागा नाही भेटणार, त्यामुळे निघतोय आम्ही, दुसरीकडे जातोय. बघूया पुढे कुठेतरी चांगलं हॉटेल भेटल्यावर.
ओके नेक्स्ट टाइम कधीतरी. चल अनिकेत भाऊ. हा ते घरी आहे जागा. चल हॉटेलच्या आतमध्ये आलोय. आता तुम्हाला दिसत नाही पण भरपूर पाऊस चालू आहे. आणि आता बघा इथं मिसळ पाव, पावभाजी. काय घेणार आहे? पावभाजी. अरे वा बघूया पावभाजी खाऊया. कारण मिसळ पाव रोजच खातो. पावभाजी सगळे पावभाजी. मला वाटतं इकडच्या तरीला घाबरताय काय? इकडचे लोक काय खात नसते तिकडचे. मुंबई आवाज जातो काय एवढा? जातो ना भाऊ. विषय का ते माझ्याकडे एडिटिंगमध्ये ना ऑप्शन आहे नाही का एनहान्स. ग्रुप राईडमध्ये असलं ना की एखाद्या हॉटेलमध्ये थांबलं की एक टेबल तर आम्हाला आमचे गिअर्स, हेल्मेट आणि हे सगळं ठेवायलाच लागतात. आणि इथं आमचा हा एक टेबल आणि हा एक टेबल आणि हा एक टेबल, 3 टेबल आणि हा एक 4, असे 4 टेबल ऑक्युपाय केले आहे. चला आली आपली मिसळ. हिला मिसळ म्हणायची का काय म्हणायचं? घरी चांगली ठीक आहे जसं आहे तसं. अभिषेक भाईने मग एन्जॉय करू आपण. हेल्दी ब्रेकफास्ट. या मिसळमध्ये फक्त रस्सा आणि फरसाण आहे भाऊ. एक नंबर मिसळ आहे. चांगले का? अशी मिसळ असते कुठे येडे. तुम्ही काय मागवलं? इधर एक आहे ना मिसळ और एक मिसळ काय मागवलं? और 2 मिसळ लाने. ठीक है. किसने बोला? डोसा मैंने एक बोला. मसाला नॉट बॅड. आम्ही जे हॉटेलमध्ये गेलतो ना ते हॉटेल एकदम बकवास होतं. पण ठीक आहे यार काय करणार. थांबलो, ऑर्डर दिली, त्याच्यानंतर आपल्याला खाल्ल्यानंतर कळतं की चांगलं की वाईट. जाऊ दे चला. खोपोलीत पोहोचलोय. अजून घरी पोचायला 1 तास लागेल. वरती घाटात पाऊस दिसतोय बरं का, बऱ्यापैकी फुल पाऊस दिसतोय. तिकडं बघ पूर्ण काळं झालंय. जाऊ दे भिजलोच आहे आता काय. चल कॅमेरा. पाऊस चालू झाला. रेन जॅकेट वगैरे घालून घ्या. मी काय नाही घालत, मी भिजणार आहे. फुल गर्दी. तसा कुठल्या राईडला गेल्यावरती आम्ही घाटात थांबत नाही लोणावळ्याच्या, पण आज थांबलो आणि एक चहा पिला मस्तपैकी. छान होता चहा. आता जाऊया. पोचायचंय घरी आणि लेट करतोय नुसता. इथनंच बाय बाय काय म्हणजे पुढे कुठे थांबणार नाही आपण. डायरेक्ट मग कल्टी मारा आपापल्या रोडला. ओके ओके बाय 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 बाय. चालतंय चला. चला जातो मी खाल्लं. बाय बाय. खाल्लं म्हणजे मी ब्रिजच्या खालून चाललोय रे. चला बाय 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 बाय. यस चला सगळ्यांना बाय केलं. तुम्हाला पण बाय करतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशा जगा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त फिरा.